नमस्कार सर्वांना, तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या 40 टिप्स पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 1. तूप कढवताना त्या तुपाला छान वास येण्यासाठी त्यामध्ये 1 हिरवी इलायची ठेचून घालायची, यामुळे तुपाला छान वास येतो। 2. भेंडीची भाजी क्रिस्पी होण्यासाठी 1 चमचा तांदळाची पीठ व 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालावे, यामुळे भेंडीची भाजी छान क्रिस्पी होते। 3. उडदाची पापड फ्रीजमध्ये ठेवल्यास खराब होत नाही। 4. अंडी उकडताना फुटू नये यासाठी उकड्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकावे, यामुळे अंडी फुटत नाही, शिवाय अंडी लवकर उकडतात। 5. कोणताही पराठा बनवताना तेलाऐवजी बटरचा वापर केल्यास पराठा अधिक टेस्टी लागतो। 6. हॉटेलसारखी भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठामध्ये गरम पाणी मिक्स करून भजी करावी, म्हणजेच एकदम कुरकुरीत होतात। 7. मळलेले कणिक फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी कणिकला वरून तूप लावून ते कणिक फ्रीजमध्ये ठेवावे, यामुळे कणिक काळे पडत नाही, कणिक चांगली राहते। 8. निद्रानाची समस्या असल्यास म्हणजे झोप न येण्याची समस्या असेल तर रोज जेवणामध्ये तुपाचे सेवन करावे, यामुळे झोपेची समस्या दूर होते। 9. हिवाळ्यात वारंवार कफ होत असेल तर तुळशीच्या पाण्याचा काढा प्यावा। 10. थंडीच्या दिवसामध्ये दही व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे दही लावायचे असल्यास मातीच्या भांड्याचा वापर करावा आणि ते भांडे गॅसजवळ ठेवावे। 11. इडली छान फुगण्यासाठी इडलीचे साहित्य भिजवताना त्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे घालावे, यामुळे इडली छान फुगते। 12. गरमागरम इडली पात्रातून इडली काढायच्या आधी त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे, यामुळे इडली पात्रातून लवकर निघते। 13. बिर्याणीसाठी कांदा तळताना साखर टाकल्यास कांदा छान कुरकुरीत होतो। 14. भाजलेले शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी शेंगदाणे भाजताना दाण्याला पाण्याचा हात लावावा, यामुळे शेंगदाणे लवकर सोलल्या जातात। 15. कुकरमध्ये डाळ लावल्यावर कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर कुकरच्या रिंगला तेल लावावे, नंतर ती रिंग कुकरला लावा, पाणी बाहेर येणार नाही। 16. लोणी जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर दुधाच्या मलईमध्ये 1 चमचा साखर घालावी आणि मग त्याची लोणी काढावी, यामुळे लोणी जास्त निघते। 17. कोथिंबीर सुकून गेल्यास कोथिंबीरच्या दांड्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा, त्यामुळे कोथिंबीर ताजी राहते। 18. लिंबाचा रस चांगला निघण्यासाठी लिंबू हे गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवा, यामुळे लिंबाचा रस चांगला निघतो। 19. ज्वारीची भाकर टाकताना भाकर तुटत असेल तर त्यामध्ये थोडा शिजलेला भात टाका, यामुळे ज्वारीची भाकर व्यवस्थित थापता येते। 20. चहा करताना अद्रक ही शेवटी टाकावी, यामुळे चहाला चव छान येते। 21. आयत्या वेळी वांग्याची भाजी करायची असेल तर कुकरमध्ये करावी आणि कुकरच्या 2 शिटी कराव्यात, यामुळे वांग्याची भाजी 5 मिनिटात तयार होते। 22. तूर डाळीमुळे जर ॲसिडिटी होत असेल तर तूर डाळीमध्ये थोडीशी मुगाची डाळ मिक्स करून डाळ करावी, यामुळे ॲसिडिटी होत नाही। 23. हिवाळ्यात मिठाचे पाणी होऊ नये म्हणून मिठाच्या डब्यात थोडेसे तांदूळ टाकावे। 24. देवघरातील देव स्वच्छ करण्यासाठी दही, मीठ आणि लिंबू एकत्र करून यांनी देव साफ करावे, यामुळे देव खूप छान स्वच्छ होतात आणि छान चकाकी येते आणि लवकर काळी पडत नाही। 25. पिकलेली केळं हिरव्या टोमॅटोजवळ ठेवल्यास हिरवी टोमॅटो लवकर पिकतात, कारण की केळामध्ये इथिलीन हा घटक असतो। 26. वेळेवर जर घरामध्ये टोमॅटो संपले तर तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करावा। 27. चिकनच्या भाजीचा रस्सा किंवा इतर कोणतेही मसाला भाजीचा रस्सा तयार करताना त्यात थोडी खसखस अवश्य टाकावी, यामुळे भाजीचा रस्सा एकदम टेस्टी होतो। 28. चिकनचा रस्सा बनवताना 1 चमचा तूप घालावे, यामुळे चव अप्रतिम येते। 29. ढोकळा खात असताना कोरडा लागू नये म्हणून ढोकळा बनवताना त्यात 1 चमचा तेल घालावे, यामुळे ढोकळा खाताना कोरडा लागत नाही। 30. फ्रीजमध्ये पनीर ठेवताना पाण्यात ठेवावे, यामुळे पनीर फ्रेश आणि मऊ राहते। 31. मेथीची भाजी करताना कधीही झाकण ठेवू नये। 32. तांदूळमध्ये आळ्या होऊ नये म्हणून तांदूळमध्ये थोडेसे मोठे मीठ टाकावे। 33. इडलीचे पीठ चुकून पातळ झाले तर भिजवलेले पोहे मिक्सरमध्ये बारीक करून इडलीच्या पिठात घालावे। 34. अंडे उकडल्यानंतर अंड्याची टरफल फेकून न देता एखाद्या झाडाच्या कुंडीत ते टरफल टाकावे, त्यावरून थोडी माती टाकावी, यामुळे झाडाला छान खत तयार होते। 35. नारळ सोलल्यावर त्याचे सालपट फेकून न देता त्याने ॲल्युमिनियमची भांडी घासावी, एकदम चकाचक निघतात। 36. ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपल्या बाथरूममध्ये जे छोटे छोटे उरलेले आंघोळीचे साबणीचे तुकडे असतात त्याने ती भांडी घासावी, भांडी एकदम स्वच्छ निघतात। 37.
अद्रक लसणाचा पेस्ट करताना त्यामध्ये 1 चमचा तेल आणि थोडेसे मीठ टाकावे. 38. मिक्सरमध्ये खारीक काढताना मिक्सरच्या पाती तुटू नये म्हणून खारीक सोबत त्यात खोबऱ्याचे काप टाकावे. यामुळे खारीक एकदम बारीक निघते आणि मिक्सरच्या पाती पण तुटत नाही. 39. कोणतीही चांदीची वस्तू घासण्यासाठी टूथपेस्टचा वापर करावा, त्यामुळे चांदी एकदम छान निघते. 40. गॅसची बचत होण्यासाठी नेहमी गॅसचे बर्नर स्वच्छ ठेवावे. या टिप्स तुम्हाला आवडल्या तर चॅनलला नक्की लाईक करा, सपोर्ट करा. अशाच नवीन नवीन टिप्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटतील. धन्यवाद.